नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की मधुरा आणि काव्या यांच्या आयुष्यामध्ये काय घडतंय ते. सर्वजण गप्पा मारत असताना मधुरा मात्र किचनमध्ये सर्वांसाठी गरमागरम पोळ्या करत होती. 17 वर्षांची अल्लड मधुरा आज एखाद्या मुरलेल्या गृहिणीसारखी धावपळ करून कामं करत होती. सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केल्यावर मधुरानं सर्वांना जेवण वाढलं. सर्वांनी जेवणाची स्तुती केल्यावर आत्या म्हणाली, आज काव्यानं सकाळपासून खूप मदत केली हो मला स्वयंपाकात. तुम्ही येणार म्हणून सकाळपासून कामात आहे पोरगी. हो, आणि ही तुमच्या भावाची मुलगी सुद्धा खूप काम करते, काव्याच्या सासूबाई म्हणाल्या. ती अजून लहान आहे म्हणून तिला घरातील जास्त कामं सांगत नाहीत. म्हटलं हिनं पण थोडं शिकावं काव्यापासून, म्हणून तिला घरी घेऊन आले. आत्याचं बोलणं ऐकून पाहुण्यांनी काव्याची खूप स्तुती केली. त्यावेळी मधुरानं आत्याकडे पाहिलं तर आत्यानं डोळ्यांनीच मधुराला पाहुण्यांना पोळी वाढायला खुणावलं. मधुराला वाईट वाटलं. आपण सकाळपासून राबतोय आणि आत्यानं किती सहजपणे आपले श्रेय काव्याताईला दिलं याचं मधुराला आश्चर्य वाटलं. त्यानंतर रोज लग्नाच्या निमित्तानं घरात पाहुण्यांची ये जा सुरूच असायची. मधुराला रोज भरपूर कामं करावी लागायची. कधी कधी पाहुण्यांना जेवण करून जायला रात्रीचे 12 वाजायचे. मधुराला रात्री उशिरा झोपून सकाळी पुन्हा लवकर उठावं लागायचे, पण काव्याला मात्र असं कोणतंच बंधन नव्हतं. ती मस्तपैकी सकाळी 8:30 वाजता उठायची आणि दिवसभर लोळत पडायची, नाहीतर फोनवर तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी गप्पा मारत बसायची. मधुराची आत्या मुलीशी खूप प्रेमानं बोलायची आणि मधुराशी केवळ कामापुरतंच गोड बोलायची, आणि मधुराला हे आता कळायला लागलं होतं. त्यानंतर आत्या जेव्हा मुलीच्या लग्नाच्या खरेदीला जायची तेव्हा मधुराला सोबत घेऊन सुद्धा जात नसे. सोबत काव्याच्या मैत्रिणींना घेऊन जायची. मधुराला फक्त आत्यानं कामापुरतं घरी आणलं होतं. आपल्या घरी नेहमी हसरी आणि खोडकर असणारी मधुरा आत्याच्या घरी येऊन पार सुकून गेली होती. आता तिला आत्याच्या आलिशान घराचं अजिबात अप्रूप वाटत नव्हतं. आत्याच्या मुलीच्या उंच राहणीमानाचं आकर्षण सुद्धा आता तिला राहिलं नव्हतं, आणि आपण श्रीमंत घरात जन्माला यायला हवं होतं असं वाटणं सुद्धा आता बंद झालं होतं. आता तिला आठवण येत होती ती तिच्या प्रेमळ आईची, तिला हवं नको ते प्रेमाने विचारणाऱ्या बाबांची, नेहमी तिच्या खोड्या काढणाऱ्या लहान भावाची. एके दिवशी आत्या तिच्या जवळ आली आणि म्हणाली, मधुरा, हा ड्रेस घे आणि काव्याच्या लग्नात हाच घाल. काव्याचा सर्वात सुंदर ड्रेस मी तुला घालायला देते. हा ड्रेस घातल्यावर तू फार सुंदर दिसशील. मधुरानं तो ड्रेस पाहिला. तो ड्रेस काव्याचा जुना ड्रेस होता. काव्यानं बरेचदा घातलेला होता, आणि आता लग्नाच्या निमित्तानं काव्यानं खूप नवीन कपडे आणल्यामुळे हा जुना ड्रेस आत्यानं मधुराला देऊ केला होता. आत्याचं हे वागणं मधुराला अजिबात आवडलं नाही, पण आईनं सक्त ताकीद दिली होती की आत्याच्या घरी कोणालाच उलट बोलायचं नाही. तिला आठवलं की दर दिवाळीला आत्या घरी येणार म्हणून बाबा नेहमी त्यांच्या कपड्यांसाठी पैसे राखून ठेवायचे. काव्याताईला बाबा आपल्यांपेक्षा चांगला ड्रेस घ्यायचे आणि आत्याला आईपेक्षा महाग साडी. आपल्या गरीब पण मनानं मोठ्या असणाऱ्या आईबाबांचा आता तिला अभिमान वाटू लागला होता, आणि आपल्या श्रीमंत पण कोत्या मनाच्या आत्याला आपण आपल्या आईबाबांपुढे नेहमीच झुकतं माप दिलं याचं तिला वाईट वाटत होतं. तिला आता वाटू लागलं की काव्याताईचं लग्न लवकर व्हावं आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या घरी जायला मिळावं. आणि पाहता पाहता काव्याच्या लग्नाचा दिवस जवळ आला. काव्याच्या लग्नाला 4 दिवस बाकी असताना मधुराची आई, बाबा आणि लहान भाऊ सुद्धा आत्याच्या घरी आले. मधुराचा उदास चेहरा पाहून आईला तिच्या मनातलं बहुतेक कळलं असावं. तरी देखील लग्न घर म्हणून आईनं मधुराला तिथे काहीच विचारलं नाही. पण आईच्या येण्यानं मधुरा मात्र फार खुश झाली. इथे आली तेव्हापासून मधुराच्या आईनं सुद्धा किचनमध्ये कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी आई मधुराला म्हणाली, मधुरा, तुला लग्नासाठी जो ड्रेस हवा आहे तो आज तुझ्या बाबांसोबत जाऊन घेऊन ये. नाही आई, मला नको तो ड्रेस. तू माझ्यासाठी जो ड्रेस शिवलायस ना तोच मी लग्नात घालेन, मधुरा म्हणाली. पण तुला तर तो ड्रेस आवडला नव्हता ना, आईने विचारलं. आता आवडलाय. आईला मात्र मधुराच्या अशा बोलण्याचं कारण थोडंफार कळालं होतं. आई काही बोलणार इतक्यात मधुरा म्हणाली, आई, एक विचारू का? विचार ना, आई म्हणाली. हे श्रीमंत लोक मनाने चांगले नसतात का? नाही ग बाळा, असा गैरसमज करून घेऊ नकोस. माणसांचा स्वभाव वेगवेगळा असतो, मग गरीब काय आणि श्रीमंत काय, स्वभावावर औषध नसतं. आता तुझी आत्याच पहा, लग्नाच्या आधी माहेरी गरीबच होती
आणि सासर चांगले श्रीमंत भेटलं, पण प्रत्येकाला अचानकपणे मिळालेली श्रीमंती झेपत नाही. त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा गर्विष्ठ बनत जातो इतकंच. पण सगळी श्रीमंत माणसं मनानं वाईट असतात असं अजिबात नाही. आईनं मधुराला समजावून सांगितलं. आईनं प्रेमानं समजावलेलं मधुरा समजली सुद्धा. यापुढे आईबाबांकडे कोणत्याच गोष्टीचा हट्ट करायचा नाही हे तिनं ठरवलं. 3 दिवसांनी काव्याच्या लग्नात मधुरानं आईनं शिवलेला ड्रेस घातला. तो ड्रेस घालून मधुराला आज अजिबात ओशाळल्यासारखं वाटत नव्हतं. उलट आईनं स्वतःच्या हातानं शिवलेला ड्रेस म्हणून तो ड्रेस आज तिच्यासाठी या जगातला सर्वात सुंदर ड्रेस होता. तिला त्या ड्रेसमध्ये पाहून तिच्या आत्यानं विचारलं, काय ग मधुरा, मी तुला इतका सुंदर ड्रेस घालायला दिला आणि तू इतका साधा ड्रेस घातलायस लग्नात? हो आत्या, साधा असला तरी माझ्या आईनं तो प्रेमानं माझ्यासाठी शिवलाय आणि आई म्हणते की सौंदर्य आपल्या कपड्यांवरून नाही तर आपल्या चांगल्या विचारांवरून प्राप्त होतं. महागड आपण जुना वापरलेला ड्रेस घालण्यापेक्षा साधा आपण नवीन ड्रेस घातलेला कधीही चांगला नाही का? मधुरा म्हणाली. मधुराला नक्की काय म्हणायचंय ते आत्याला कळाले. आपण स्वतःच्या मुलीसाठी इतके सारे कपडे घेतले, पण आपल्या इथे महिन्यापासून राबणाऱ्या आपल्या सख्ख्या भावाच्या मुलीला मात्र आपण जुना ड्रेस घालायला दिला याचा आत्याला थोडंफार वाईट वाटलं असावं. म्हणून मधुराला काहीच न बोलता आत्या तिथून निघून गेली. आईनं मात्र मधुराचं बोलणं ऐकलं आणि मधुराला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण मिळाली याचा आईला आनंद झाला. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजची आपली ही स्टोरी एक खूप सर्वसामान्य स्टोरी होती, पण त्या कथेतून मिळणारा बोध मात्र बरंच काही शिकवून जातो. माणूस श्रीमंत असला म्हणजे तो सुखी असतोच असं नाही, आणि तो सुखी तेव्हाच होतो जेव्हा तो आतून समाधानी असतो. आणि सुंदर दिसायला चांगल्या कपड्यांपेक्षा चांगल्या मनाची गरज असते, कारण ज्याचं मन सुंदर असतं तो सर्वार्थानं सुंदर असतो. हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.